लाखांदूर तालुक्यात पशुसंवर्धन विभागामार्फत गाई, म्हशी, शेळी, मेंढी कुक्कुटपालन योजनेत पुरवठादार व पशुसंवर्धन अधिकारी यांनी लाखोचा भ्रष्टाचार करून लाभार्थ्यांची केली फसवणूक. माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांचा आरोप. पशुसंवर्धन विभाग मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन विभाग पुणे यांना निवेदन. नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून. भंडारा लाखांदूर तालुक्यातील पशुसंवर्धन विभाग सन 2024-25 वर्षात गाई, म्हशी, शेळी, मेंढी कुक्कुटपालन योजनेत पुरवठादार व पशुसंवर्धन अधिकारी यांनी लाभार्थ्यांना अर्ध्या किमतीत म्हातारे व अत्यंत निरुपयोगी जनावरे खरेदी करून देऊन लाखोचा भ्रष्टाचार करून लाभार्थ्यांची फसवणूक केल्याचा स्पष्ट आरोप भंडारा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी सचिव पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई यांना जिल्हाधिकारी मार्फत पाठवलेल्या निवेदनातून केलेला आहे. त्याचप्रमाणे त्या निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा, आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीकरिता जोडधंदा म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ जनावरे, गायी किंवा म्हैस खरेदीसाठी अनुसूचित जाती जमाती यांना 75% व इतरांना 50% अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे शेळी, मेंढी पालन, कुक्कुटपालन यासारख्या योजना राबवल्या जात आहेत. सन 2024-25 या वर्षात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात लाभार्थ्यांना पशुसंवर्धन अधिकारी व पुरवठादार यांनी संगमत करून म्हैस 70 ते 80 हजार रुपयात, गाई 30 ते 40 हजार रुपयात विकत घेऊन दिले. बिल मात्र पुरवठादार यांचे नावे पूर्ण काढून पशुसंवर्धन अधिकारी व पुरवठादार यांनी संगमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलाय. तसेच शेळी, मेंढी व कुक्कुटपालन योजनेत सुद्धा हेच केले आहे. सदर योजनेचा लाभार्थ्यांना कुठलाच फायदा झाला नसून केवळ पशुसंवर्धन अधिकारी व पुरवठादार यांनीच पैसेच कमावले आहेत. सन 2024-25 वर्षात त्या लाभार्थ्यांना गायी, म्हशी, शेळी, मेंढी कुक्कुटपालन योजनेअंतर्गत जनावरे खरेदी करून देण्यात आले. त्या जनावरांचे मूल्यांकन करण्यात यावे व लाभार्थ्यांची फसवणूक करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या पुरवठादार व पशुसंवर्धन अधिकारी लाखांदूर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच सदर योजनेतून पुरवठादार यांना हटवून लाभार्थ्यांना त्यांच्या मर्जीने जनावरे खरेदी करण्याची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांची आर्थिक उन्नती करता येईल, असे सुद्धा माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी सांगितले आहे. अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज.